श्री स्वामी समर्थ. मिथुन राशी 16 ते 30 मे पंधरवड्याचे राशी भविष्य. नमस्कार मित्रांनो, आपल्या आवडत्या चॅनलवर तुमचे मनापासून स्वागत आहे. या पंधरवड्यात तुमच्या आयुष्यात अचानक काही बदल घडणार आहेत का? तुमच्या बोलण्यामुळे नात्यांमध्ये गोडवा वाढेल की गैरसमज निर्माण होतील? करिअरमध्ये नवीन संधी मिळणार आहेत का की अजून थोडी प्रतीक्षा करावी लागेल? आर्थिक बाबतीत फायदा होईल का की खर्च वाढून ताण जाणवेल? मनात चाललेली गोंधळाची स्थिती शांत होईल का की अजून विचार वाढतील? नवीन ओळखी आणि संपर्क तुमच्यासाठी फायदेशीर ठरणार का? चला तर जाणून घेऊया मिथुन राशीसाठी हा पंधरवडा नेमका कसा जाणार. आपल्याला जर हे राशीभविष्य आवडले तर आपल्या मित्रांसोबत नक्की शेअर करा आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका. हा पंधरवडा मिथुन राशीसाठी बदल, चंचलता आणि नवीन संधींचा संगम घेऊन येणारा आहे. सुरुवातीपासूनच तुमच्या आयुष्यात काहीतरी नवीन घडण्याची चाहूल लागेल. काही अचानक घडामोडी तुमच्या योजनांमध्ये बदल करू शकतात, पण या बदलांमुळेच तुम्हाला नवीन दिशा मिळेल. तुमची बुद्धिमत्ता आणि संवाद कौशल्य या काळात तुमची सर्वात मोठी ताकद ठरेल. लोकांशी योग्य संवाद साधल्यास अनेक अडथळे सहज दूर होतील. काही जुने प्रलंबित कामे पूर्ण होण्याची शक्यता आहे, ज्यामुळे मनावरचा ताण कमी होईल. या पंधरवड्यात तुम्हाला अनेक पर्याय समोर दिसतील, पण योग्य निर्णय घेणे महत्त्वाचे ठरेल. घाईघाईने निर्णय घेऊ नका. कुटुंबात थोडे चढउतार जाणवू शकतात, पण तुमच्या समजूतदार स्वभावामुळे तुम्ही परिस्थिती नीट हाताळाल. एकंदरीत हा काळ तुमच्यासाठी स्वतःला सिद्ध करण्याचा आणि नवीन मार्ग शोधण्याचा आहे. करिअर आणि व्यवसाय. करिअरच्या दृष्टीने हा काळ खूपच गतिमान राहील. कामाच्या ठिकाणी नवीन संधी, नवीन प्रोजेक्ट किंवा बदलाची शक्यता निर्माण होईल. तुमच्या कल्पकतेला वाव मिळेल आणि तुम्ही तुमचे कौशल्य दाखवण्याची संधी मिळवू शकता. तुमच्या बोलण्याच्या आणि सादरीकरणाच्या कौशल्यामुळे तुम्ही वरिष्ठांचे लक्ष वेधून घ्याल. काही वेळा कामाचा ताण वाढू शकतो, पण तुम्ही तो चांगल्या प्रकारे हाताळाल. सहकाऱ्यांसोबत संवाद चांगला ठेवणे आवश्यक आहे, अन्यथा गैरसमज होऊ शकतात. व्यवसाय करणाऱ्यांसाठी हा काळ विस्ताराचा आहे. नवीन ग्राहक मिळू शकतात आणि मार्केटमध्ये तुमची ओळख वाढेल. ऑनलाईन किंवा नवीन तंत्रज्ञानाचा वापर केल्यास अधिक फायदा होईल. मात्र भागीदारीत काम करत असाल तर पारदर्शकता ठेवणे खूप गरजेचे आहे. आर्थिक स्थिती. आर्थिक बाबतीत हा काळ मिश्र स्वरूपाचा राहील. पैशांची आवक चांगली राहील, पण खर्चही तितक्याच वेगाने वाढण्याची शक्यता आहे. त्यामुळे आर्थिक नियोजन करणे अत्यंत गरजेचे आहे. काही अचानक खर्च समोर येऊ शकतात, विशेषतः प्रवास, कुटुंब किंवा वैयक्तिक गरजांमुळे. त्यामुळे बचत ठेवणे महत्त्वाचे आहे. तुम्हाला काही नवीन उत्पन्नाचे स्रोत मिळू शकतात, पण त्यासाठी योग्य नियोजन आणि मेहनत आवश्यक आहे. गुंतवणूक करताना घाई करू नका. कोणताही मोठा आर्थिक निर्णय घेण्यापूर्वी सल्ला घेणे फायदेशीर ठरेल. एकूणच पैशांचा योग्य वापर केल्यास तुम्ही आर्थिक स्थिरता टिकवू शकता. प्रेम आणि नातेसंबंध. नातेसंबंधांच्या बाबतीत हा काळ थोडा चंचल राहू शकतो. तुमच्या बोलण्यामुळे काही वेळा गैरसमज निर्माण होऊ शकतात, त्यामुळे शब्दांवर नियंत्रण ठेवणे आवश्यक आहे. प्रेमसंबंधात उत्साह आणि रोमांच वाढेल. जोडीदारासोबत नवीन अनुभव घेण्याची संधी मिळेल. मात्र संवाद कमी झाला तर अंतर निर्माण होऊ शकते. कुटुंबात काही वेळा मतभेद होऊ शकतात, पण तुम्ही शांत राहून परिस्थिती हाताळलीत तर वातावरण सुधारेल. मित्रांसोबत वेळ घालवताना आनंद मिळेल. काही जुने मित्र पुन्हा भेटू शकतात. नातेसंबंध टिकवण्यासाठी संयम, समजूतदारपणा आणि योग्य संवाद हे 3 घटक अत्यंत महत्त्वाचे ठरेल. मानसिक स्थिती. या पंधरवड्यात तुमचे मन खूप सक्रिय राहील. सतत नवीन विचार, कल्पना आणि योजना मनात येत राहतील. हे तुमच्यासाठी सकारात्मक असले तरी कधीकधी मानसिक थकवा जाणवू शकतो. तुम्हाला एकाच वेळी अनेक गोष्टी करण्याची इच्छा होईल, पण त्यामध्ये गोंधळ होऊ शकतो. त्यामुळे प्राधान्यक्रम ठरवणे आवश्यक आहे. कधीकधी मन अस्थिर होईल आणि निर्णय घेण्यात अडचण येऊ शकते. अशा वेळी शांत राहून विचार करणे गरजेचे आहे. ध्यान, योग किंवा थोडा वेळ स्वतःसाठी काढल्यास मानसिक संतुलन राखता येईल. एकंदरीत सकारात्मक विचार ठेवला तर तुम्ही सर्व परिस्थिती सहज हाताळाल. आरोग्य. आरोग्याच्या बाबतीत हा काळ सामान्य राहील, पण काही लहान-सहान त्रास होऊ शकतात. विशेषतः ताण, थकवा आणि झोपेचा अभाव जाणवू शकतो. तुमच्या व्यस्त दिनचर्येमुळे शरीराला पुरेशी विश्रांती मिळणार नाही, त्यामुळे थोडा वेळ स्वतःसाठी काढणे आवश्यक आहे. पचनाशी संबंधित समस्या किंवा डोकेदुखी होण्याची शक्यता आहे, त्यामुळे आहार संतुलित ठेवा. पाणी पुरेसे प्या आणि बाहेरचे अन्न टाळा. हलका व्यायाम, योग किंवा चालणे यामुळे तुम्ही फिट राहू शकता. एकूणच थोडी काळजी घेतल्यास आरोग्य चांगले राहील. उपाय. बुधवारी गणपतीचं दर्शन घ्या. ओ बुं बुधाय नमः मंत्राचा जप करा. हिरव्या वस्तूंचे दान करा. पक्ष्यांना दाणे टाका. हा पंधरवडा मिथुन राशीसाठी वेग, बदल आणि योग्य निवडींचा काळ ठरणार आहे. या काळात अनेक गोष्टी एकाच वेळी घडताना दिसतील, त्यामुळे कधीकधी गोंधळाची स्थिती निर्माण होऊ शकते. पण हाच काळ तुम्हाला तुमची खरी क्षमता दाखवण्याची संधी देणारा आहे. तुमच्यासमोर अनेक पर्याय उभे राहतील,
पण प्रत्येक संधी योग्य असेलच असे नाही. त्यामुळे विचारपूर्वक आणि शांतपणे निर्णय घेणे खूप महत्त्वाचे ठरेल. कामाच्या बाबतीत तुमचा प्रभाव वाढेल, पण एकाग्रता आणि सातत्य राखणे गरजेचे आहे. आर्थिक बाबतीत जितकी कमाई तितकी बचत हा मंत्र लक्षात ठेवा. अचानक होणारे खर्च टाळले तर तुम्ही आर्थिकदृष्ट्या अधिक मजबूत राहू शकता. नातेसंबंधांमध्ये संवाद हीच किल्ली ठरेल. योग्य वेळी योग्य शब्द वापरल्यास नात्यांमध्ये गोडवा वाढेल, अन्यथा छोट्या गोष्टी मोठ्या होऊ शकतात. थोडक्यात सांगायचं तर हा पंधरवडा तुमच्यासाठी चुकीच्या गोंधळातून योग्य दिशा निवडण्याचा आणि स्वतःची क्षमता सिद्ध करण्याचा आहे. हा पंधरवडा मिथुन राशीसाठी बदल, संधी आणि शिकण्याचा काळ आहे. काही गोष्टी अचानक बदलतील, पण त्या बदलांमुळेच तुम्हाला योग्य दिशा मिळेल. कामाच्या क्षेत्रात प्रगती होईल, पण एकाग्रता ठेवणे आवश्यक आहे. आर्थिक बाबतीत संतुलन राखणे गरजेचे आहे. नातेसंबंधात संवाद आणि संयम ठेवल्यास गोडवा टिकून राहील. एकंदरीत हा काळ तुमच्यासाठी नवीन संधी ओळखून त्याचा योग्य उपयोग करून पुढे जाण्याचा आहे. धन्यवाद.